नमस्कार. उद्या रविवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया. स्वयंसिद्ध हा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते आणि याच दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील आवर्जून करायचे आहे. तुम्ही सकाळी काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. सर्व बाधा, नजरबाधा दूर होईल आणि कुटुंबाची प्रगती होणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही वस्तू आपल्या घरातच असते, तर ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करून, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो, म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व याला विशेष असल्यामुळे या दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून काही जो उपाय केले तर ते तुमच्या घरासाठी, तुमच्या घरातील सदस्यांसाठी अत्यंत प्रभावी ठरत असतात. या दिवशी असे मानले जाते की सतयुग आणि त्रेतायुग याची सुरुवात झाली होती. त्यासोबतच भगवान विष्णूंचे 6वे अवतार परशुराम यांचा जन्म या तिथीला झाला होता. त्यासोबतच या दिवशी पितृदेवतांना देखील स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि घडा देखील दान दिला जातो. त्यासोबतच चैत्रगौरीचे विसर्जन याच दिवशी होते, त्यामुळे महिला एकमेकींच्या घरी बोलवून एकमेकींना हळदी कुंकू देखील करतात. या दिवशी केलेल्या दानाचे कधीही क्षय होत नाही. अन्न आणि पाण्याचे दान या दिवशी केले जाते. त्याचसोबत या दिवशी सुखसमृद्धीसाठी सोने चांदी देखील खरेदी करतात. बद्रीनाथ धामाचे दरवाजे या दिवशी उघडले जातात. वृंदावन येथे वर्षातून फक्त याच दिवशी श्री बाके बिहारीच्या चरणांचे दर्शन घडते. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने या दिवसापासून आंब्याचा रस खायला सुरुवात करतात. आंब्याचा रस या दिवशी नैवेद्याला देवाला अर्पण केला जातो. तर इतके सारे महत्त्व या एका दिवसाला असल्यामुळे तुम्ही ही संधी सोडायची नाही आहे. कारण आपण बाहेर जात असतो, कधीकधी बाहेरची जागा चांगली नसते, तिथून कळत नकळत आपल्यासोबत नकारात्मकता येत असते आणि ते आपल्या घरात येत असते. त्यामुळे घरामध्ये सतत वातावरण बिघडलेले असते. त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या अंगातील नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठीच हा उपाय प्रभावी ठरत असतो. कारण स्नान केल्याने केवळ बाह्य शरीराचीच नाही तर मनाची आणि विचाराची देखील शुद्धता व्हावी अशी धारणा असते. धर्मशास्त्रानुसार मंत्रोच्चार करून केलेले स्नान व्यक्तीची ज्ञात अज्ञात झालेली पापे हे धुवून काढत असतात. म्हणून एक मंत्र देखील या दिवशी तुम्हाला म्हणायचा आहे. कोणतेही धार्मिक कार्यापूर्वी जसे की पूजा, जप, विधी करण्यापूर्वी स्नान करणे अनिवार्य आहे. आणि उद्याच्या या शुभ दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जर या काही वस्तू टाकल्या तर साक्षात तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. कारण अशुद्ध अवस्थेत केलेली पूजा ही स्वीकारली जात नसते. म्हणून तुम्हाला शरीराची, मनाची शुद्धता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी गंगा नदी ही पृथ्वीवर अवतरली होती, म्हणूनच तुम्हाला गंगाजल हे पाण्यात तर आवर्जून टाकायचेच आहे. गंगा, यमुना, गोदावरी यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळत असतो आणि पुण्य प्राप्त होत असते. म्हणूनच तुम्हाला हे स्नान करायचे आहे. तर कोणत्या वेळेत करायचे आहे? पहाटे 4 ते 5 याच्या दरम्यान तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले तर उत्तम ठरेल, किंवा सकाळी 5 ते 6 या दरम्यान तुम्ही स्नान केले तर देवाचे नाव घेऊन स्नान केले जाते. त्यासोबतच आकाशात ताऱ्यांनी जेव्हा भरलेले असते तेव्हा ऋषी स्नान केले जाते. आणि मानव स्नान हे सूर्योदयाच्या वेळी किंवा नंतर केलेले सामान्य स्नान असते. आणि दानव स्नान हे सूर्योदयानंतर खूप उशिरा किंवा खाल्ल्यानंतर केलेले स्नान असते, जे निषिद्ध मानले जाते. म्हणून तुम्हाला कोणत्या वेळेत करायचे आहे? पहाटे 4 वाजल्यापासून ते जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत तुम्हाला हे स्नान करायचे आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उद्या जर या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते, शरीरातील आळस दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या अंगामध्ये होतो. कारण असा दिवस पुन्हा नाही, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. शुद्ध शरीरामुळे उपासनेत आणि कोणत्याही कामामध्ये लवकर मन एकाग्र होते, म्हणजे एकाग्रता वाढत असते. आणि या दिवशी तुम्ही जे काही सेवा कराल, जी कोणती पूजा कराल ती फलित ठरेल, अन्यथा फलित ठरणार नाही. म्हणूनच तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात ही अंघोळीपासूनच करायची असते. तर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकणे अनिवार्य आहे. कारण तुम्ही जर अंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून स्नान केले तर दिवसभरात तुम्ही जी काही सेवा कराल, दान कराल, त्यासोबतच मंत्रजप कराल, ते सर्व तुम्हाला अक्षय पुण्यफळ देणारे ठरतील. तर तुम्हाला स्नान करताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे: गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु. या श्लोकाचा उच्चार केल्याने सर्व नद्यांच्या स्नानाचे पुण्य मिळत असते.
मी तुम्हाला यामध्ये अशा 2 वस्तू सांगणार आहे. एका वस्तूने तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते. कुठली तुम्हाला नजर लागली असेल तर नजर देखील नष्ट होत असते. कारण आपल्याला कधी-कधी आपली प्रगती आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही बघवत नसते आणि कळत-नकळत त्यांची वाईट नजर, दृष्टी आपल्यावर पडते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मकता यायला सुरुवात होत असते. आपल्याला हे खूप कालांतराने हे जाणवते की काहीतरी बिघडते. तर असं जर होत असेल तुम्हाला, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही बघा, तुम्हाला असे वाटत असेल कधी-कधी घरामध्ये एकटे असताना नकारात्मक विचार येणे किंवा मग वाईट स्वप्न पडणे किंवा मग घरामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणे, वादविवाद होणे, कारण नसतानाही चिडचिड. तर अशी वाईट लोकांची नजर ही आपल्या अंगावरून उतरवून टाकण्यासाठी अतिशय प्रभावी आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत अजून एक वस्तू सांगणार आहे, जी या दिवशी टाकल्याने खूप मोठे पुण्यफळ प्राप्त होत असते. मैत्रिणींनो, तुम्हीही तुमच्या घराच्या सुखाचा विचार करत असाल तेव्हाच तुम्ही या व्हिडिओवर आलेला आहात. कारण प्रत्येकालाच असे वाटते की आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आपली मुलं, आपल्या पतीची प्रगती व्हावी. तुमच्या मुलाचे जर अभ्यासात मन लागत नसेल किंवा तो खूप हुशार आहे, परंतु काही ना काही कारणास्तव त्याचे परीक्षेमध्ये देखील मार्क कमी येतात किंवा मग त्याच्या लक्षात राहत नाही किंवा सतत आजारी पडत असेल, तर यामध्ये देखील नजरदोष असू शकतो. तर असा नजरदोष, अशी दृष्ट दूर करण्यासाठीच हा उपाय आहे. आणि असा विशेष मुहूर्त पुन्हा नाही, कारण हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी देवाचे तत्त्व हे जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर सक्रिय असते आणि त्यामुळे 10,000 पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला आवर्जून हे उपाय करायचे असतात. अगदी साधे सोपे आहेत, पण अतिशय प्रभावी ठरतात आणि हे उपाय करायला जास्त वेळ देखील लागत नाही. एखाद्या मिनिटात हा उपाय होतो. फक्त मनोभावे करायला हवा. तुम्ही हा उपाय करणार आणि म्हणणार असे काही नसते, असे काही होत नाही, मग तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. जर तुम्ही मनोभावे केला तर निश्चितच त्याचे तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. तुम्ही ते स्नान केल्यानंतर आवर्जून बघा, तुमच्या अंगामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटायला लागेल. तर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 कापुराची वडी टाकायची आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते. तुम्ही ही टाकली तरीही चालेल किंवा नाही टाकली तरीही चालेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे नजर दोष दूर करते ते म्हणजे खडे मीठ टाकायचे आहे किंवा संदैव मीठ तुमच्याकडे असेल तर ते टाकू शकता किंवा मग जे तुम्ही घरामध्ये वापरता ते टाकले तरीही चालेल. बारीक मीठ टाकले तरीही चालेल. तर थोडेसे ते टाका. चिमूटभर टाकले तरीही उत्तम ठरेल. यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि तुमचे मन, शरीर तुम्हाला हलके वाटायला लागते. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची जी तुम्हाला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील, नकारात्मकता दूर होते आणि उद्याच्या दिवशी या गोष्टीला खूप महत्त्वाचे मानले जाते. याचा पुढे अजून एक छोटासा उपाय आपण बघणार आहोत. तर ती वस्तू म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही नसून काळे तीळ आहे. तर काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे टाकायचे आहे. काळे तीळ टाकून स्नान केल्याने नकारात्मकता दूर होते आणि पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. बघा, खूप सोपी वस्तू आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच. जरी नसेल तर तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता, पण उद्या आवर्जून हे टाकायचे आहे. यामुळे तुमच्या अंगातील नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पितृदेवतांसाठी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला हेच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि पितृस्तुती, पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय देखील करा. अत्यंत फायदेशीर उद्या ठरेल. साक्षात पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. त्यासोबतच अजून आवर्जून महत्त्वाच्या काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला उद्या तुमच्या घरात असायलाच हव्या. त्या म्हणजे सोने किंवा चांदी. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शक्य झालेच तर सोने चांदी खरेदी करा. नाही शक्य झाले तर मग तुम्ही घरातील सोने चांदीची जी तिजोरी असते त्यावर एक स्वस्तिक काढायचे आहे. एक तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढायचे आहे. उद्याचा हा दिवस अन्नपूर्णा देवीला देखील समर्पित आहे, म्हणून तुम्हाला गॅस शेगडीच्या वरती जी भिंत असते तिथे एक स्वस्तिक काढायचे आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला देवघरात काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. अक्षय पुण्यफळ प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर तुम्हाला उद्या एक वस्तू घरात आणायची आहे, ती म्हणजे नवीन मातीचा माठ विकत घेऊन तो पाण्याने भरून ठेवणे भाग्योदयकारक मानले जाते, म्हणून तुम्ही हे देखील करायचे आहे. त्यासोबतच दान देखील करू शकता. आणि जव असतात ते अक्षय तृतीयाला जव खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि ते जव विष्णूचरणी अर्पण करायचे आहेत.
त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेला दक्षिणावर्ती शंख तुम्हाला शक्य झाले तर तो आवर्जून खरेदी करा. आणि कवड्या आणि गोमती चक्र हे देखील लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक मानले जाते, म्हणून हे देखील तुम्ही खरेदी करायचे आहे. तर या दिवशी दान काय करावे, तर या दिवशी जलदान करावे, तहानलेल्याला पाणी पाजावे, अन्नदान जसे की गहू, तांदूळ, सातू म्हणजे जव याचे दान करावे. त्यासोबतच वस्त्र आणि छत्री देखील दान करू शकता, गरजूंना आवर्जून द्याव्यात. ऋतुमानानुसार आंबा आणि कलिंगड देखील दान करायचे आहे, शुभ ठरणार आहे. आणि या दिवशी तुम्हाला अजून एक प्रभावी आणि सोपा उपाय, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या या दूर होतील, तर अक्षय उपाय हा ठरणार आहे. तो अक्षय उपाय म्हणजे या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी किंवा सकाळी लावून दिवसभर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यासाठी मातीची पंती घ्या किंवा निरंजन घेतली तरीही चालेल, पितळाची, चांदीची. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे किंवा फुलवात लावली तरीही चालेल. आणि त्यामध्ये तूप टाकायचे आहे. आणि हा दिवा लावून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने घरातील गरिबी दूर होते, साक्षात लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर हा अक्षय उपाय आवर्जून करा, खूप प्रभावी ठरेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.